महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी मोठी बातमी. वाढीव क्षेत्रातील 7/12 उतारे बंद होऊन मिळणार प्रॉपर्टी कार्ड. राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय. विशेष प्रतिनिधी मुंबई, दिनांक 26 मे 2026. मुंबई. महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाढीव क्षेत्रातील नागरिकांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या भागातील जमिनींचे नगर भूमापन, सिटी सर्वे करून नवीन प्रॉपर्टी कार्ड, मिळकत पत्रिका तयार करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे या भागातील प्रचलित 7/12 उतारे आता बंद होणार असून नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा स्पष्ट आणि निर्विवाद मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 26 मे 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय GR क्रमांक बैठक -2026 प्रक्र.267 भूमापन जारी केला आहे. राज्याचे सहसचिव संजय बनकर यांच्या स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आला आहे. निर्णयाची पार्श्वभूमी. राज्यातील अनेक महापालिका व नगरपालिकांच्या हद्दीत कालांतराने वाढ झाली आहे. मात्र या वाढीव हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील सर्वे नंबर किंवा गट नंबरचे नगर भूमापन अद्याप पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे तेथे अजूनही जुने 7/12 अधिकार अभिलेख सुरू होते, ज्यामुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या हक्काची स्पष्ट मालकी सिद्ध करताना अनेक अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. बातमीचे मुख्य मुद्दे आणि अंमलबजावणी. 7/12 उतारे बंद होणार. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार नवीन समाविष्ट क्षेत्रातील जुने 7/12 उतारे पूर्णपणे बंद केले जातील आणि त्याऐवजी अधिकृत मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड वितरित केली जाईल. निधीची उपलब्धता. DPC या नगर भूमापनाच्या सिटी सर्वे मोजणीसाठी लागणारा आवश्यक निधी जिल्हा वार्षिक निधी DPC किंवा नगरोत्थान योजनेमधून उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित महापालिका किंवा नगरपालिकेने जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. अतिक्रमित जागांबाबत धोरण. संबंधित हद्दीत नगर भूमापनाचे काम करताना ज्या शासकीय जमिनींवर अतिक्रमण झाले असेल तिथे महसूल विभागाच्या 24 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केल्यानंतरच मिळकत पत्रिका तयार करून वितरित केल्या जातील. तसेच ज्या शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण नाही अशा जमिनींच्या मिळकत पत्रिका थेट शासनाच्या नावे तयार केल्या जातील. नागरिकांना होणारे फायदे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शहरी भागातील जमिनींचे रेकॉर्ड अद्ययावत आणि डिजिटल होण्यास मदत होणार असून मालमत्तांचे खरेदी विक्री व्यवहार अधिक पारदर्शक व सुरक्षित होतील. तसेच यामुळे नागरिकांचे न्यायालयात होणारे मालमत्ताविषयक वादही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.